नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले यांचा समावेश झालाय, ज्यामध्ये 11 महाराष्ट्रातील आहेत तर एक तामिळनाडूमधला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग या गडकिल्ल्याचा देखील समावेश आहे. आता युनेस्कोच्या यादीमध्ये विजयदुर्ग या गडकिल्ल्याचा समावेश होण्यासाठी त्याची वैशिष्ट्य काय आहेत याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आता या स्पेशल एपिसोडमध्ये. आज आपल्याला या संदर्भात माहिती सांगण्यासाठी आहेत राजू परुळेकर सर, ज्यांनी गेले बरेच वर्ष विजयदुर्ग गडकिल्ल्यासाठी सोशली वर्क केले आणि ते तिथे रहिवासी देखील आहेत. एकंदरीत बोलायला गेलं तर राजू सर आणि विजयदुर्ग यांचे जवळचे जिव्हाळी संबंध आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. नमस्कार सर. नमस्कार. किती वर्ष झालं सर तुम्ही विजयदुर्ग गडकिल्ल्यासाठी सोशली वर्क करता? 2005 साली त्या विजयदुर्गचा अष्टशताब्दी वर्ष म्हणजे 800 वर्ष त्याला पूर्ण झाली होती ठोकताळे काही कागदपत्रानुसार, आणि त्यावेळेला तो अष्टशताब्दी वर्ष महोत्सव पहिल्यांदा आम्ही डिसेंबरच्या एंडला आम्ही 2005च्या साजरा केला होता. 5 दिवस आणि 6 रात्र असा तो सुंदर देखणा कार्यक्रम झाला होता. आणि त्याला जगभरातून मी म्हणतो त्याला, कारण काही परदेशी पर्यटक सुद्धा त्याला आले होते आणि सुमारे 2 लाखाच्या वरती लोकांनी तिथे व्हिजिट दिली होती. हा एक एपिसोड झाल्यानंतर आम्ही तातडीनेच की बाबा किल्ल्याकडे आपल्या एवढ्या संख्येने लोक येऊ शकतात आणि विजयदुर्ग खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावरती पोहोचवण्यासाठी त्याला सोशल मीडिया किंवा वेबसाईटच्या याच्यातून आम्ही खूप प्रयत्न केले होते आणि यासाठी पूर्णपणे 6 महिने अगोदर आम्ही त्याची पूर्वतयारी केली होती. आणि हा संपूर्णपणे लोकांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून काही CSR फंडातून वगैरे असे पैसे गोळा करून केलेलं होतं. वैशिष्ट्य असं की हा इतका या टिपेला गेला की अखंड जगभरात पहिल्यांदा असं हे आहे की किल्ल्याचा वाढदिवस साजरा करणं ही आपल्या इतिहासातली पहिली नोंद आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्याला हा किल्ला पूर्णपणे इल्युमिनेटेड म्हणजे पूर्णपणे प्रकाश होतात आणलेला होता, लाइटिंग केलं होतं वगैरे वगैरे. असंख्य दिग्गज कलाकार त्याच्यासाठी येऊन गेले होते, मोठ्या महनीय प्रभूती त्याला येऊन गेल्या होत्या. त्याच्यानंतर लगेचच आम्ही 2006ला सौमित्र किशोर कदम यांना घेऊन काव्य वर्षा म्हणून कार्यक्रम केला. कारण 100 दिवसाचं पर्यटन आणि दुर्ग किल्ले किंवा आमचा नेचर बघायला, आमच्याकडचं नेचर बघायला पावसात तर कोकणात लोक आलेच पाहिजेत, याच्यावर आम्ही सौमित्रांचा काव्य वर्षा कार्यक्रम ऐन पाऊस देखील आमच्याकडे बघायला या हे करण्यासाठी काव्य वर्षा म्हणून एक कार्यक्रम केला. त्याची संकल्पना आता काही मी मांडत नाहीये, पण तो एक आगळा असा कार्यक्रम ठरला आणि त्याला विजयदुर्ग हा त्याच्या केंद्रस्थानी होता की विजयदुर्ग किल्ला पाहणे आणि मग इतर गोष्टी तिथल्या आजूबाजूच्या पाहणे. त्याही वेळेला त्या ह्याच्यात 350हून अधिक पर्यटक अफाट म्हणजे वरून आभाळ खाली कोसळतंय अशा पद्धतीचा पाऊस होता, तरी लोक मुंबई, पुणे, नागपूर अगदी मराठवाड्यातून एवढ्या 350च्या वरती पर्यटक आले होते. खूप चांगला कार्यक्रम झाला होता. त्याच्यानंतर लगेचच आम्ही 12-13च्या दरम्यान आम्ही गोनी दांडेकर दुर्गप्रेमी मंडळाचं पहिल्यांदा जलदुर्ग साहित्य संमेलन आणि केलं आम्ही. त्यावेळेला जो 700 ते 800 पर्यटक सुमारे तिथे आले होते. हे महाराष्ट्राच्या विविध भागातून आले होते, काही परभाषिक पण आले होते, कारण आमच्या वेबसाईटवरून आणि याच्यावरून आम्ही त्याची खूप पब्लिसिटी केली होती आणि आम्हाला त्याला नेमके पर्यटक आणि त्याच्याहून होणारं कॅनव्हासिंग तसं हे व्हायला पाहिजे होतं. आणि अशा रीतीने विजयदुर्ग नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमातून कसा वाजत गाजत राहील याचं एक सामाजिक संस्था म्हणून आम्ही त्याचं हे बघत होतो, कार्य बघत होतो. याच्यामध्ये जरूर तर माझा पुढाकार असेल, मी नाकारण्याचं कारण नाहीये, पण हा सगळा सामूहिक सगळ्या प्रयत्नांचा एक भाग होता. विजयदुर्गसाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती अशा 2 समित्या आम्ही तिथे नेमलेल्या आहेत आणि दोघांची कार्य एकाच दिशेने एकाच पाऊलवाटेने जाणारी आहेत की जे दुर्ग हा केंद्रस्थानी आणि त्याच्यातून घडणाऱ्या ह्या सगळ्या दुर्गाच्या बाबतीत आणि पर्यटनाच्या बाबतीत तेव्हापासून तो सतत वाजत गाजत ठेवणे
हा आमचा हे होतं, काम करत होतो. आणि त्यामुळे जे 12 किल्ले जे म्हणजे 11 महाराष्ट्रातले आणि तामिळनाडूचा जिंजीचा जो किल्ला आहे 12वा, तर तोही, तर तिथल्या स्थानिक लोकांनी केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे किल्ले नॉमिनेट होणे, म्हणजे त्याचं नामांकन होणे, येथे गव्हर्नमेंटच्या निदर्शनाला येणेच, आपल्या सरकारच्या, महाराष्ट्र शासनाच्या असेल किंवा केंद्र शासनाच्या असेल, तर त्यांच्या निदर्शनाला येण्यापर्यंतचं जे काम केलेलं आहे त्याचं काही जर थोडं बहुत क्रेडिट असेल तर ते आमच्याकडे जाऊ शकेल असं मला वाटतं. याच्या पलीकडे जाऊन युनेस्कोमध्ये जाण्याची आमची पात्रता किंवा युनेस्कोमध्ये नेण्याची पात्रता असं आमचं काय म्हणण्याचं कारण नाहीये. पण हा नक्कीच त्याचा एक भाग आहे की विजयदुर्ग सतत वाजत गाजत आम्ही ठेवला. आता थोडे इतिहासाकडे जाऊ आपण. सर, विजयदुर्गचा इतिहास नक्की काय आहे? बांधला कोणी गेला आणि त्याचं मूळ नाव काय होतं विजयदुर्गचं? विजयदुर्गचं नाव हे मूळ घेरिया होतं. आणि ज्या वेळेला म्हणजे जावळीच्या खोऱ्यातून ज्या वेळेला चंद्रराव मोऱ्यांचा पराभव वगैरे करून ज्यावेळेला महाराज खाली उतरले, इंग्रजांची वखार राजापूरला होती आणि तत्पूर्वी अफजल खानाचा वधही झालेला होता आणि तो महाराजांनी केलेला होता. एवढा बलाढ्य सेनानी त्याचा पराभव करणे आणि तोही एकाकी पराभव करणे, मोजक्या 2-4 यांच्यासहित, एक मोठी दिग्गज आणि मोठी दिव्य घटना ही इतिहासातली, हे सांगताना सुद्धा आता रोमांच उभा राहतो. तर हे झाल्यानंतर एवढ्या मोठ्या बलाढ्य सेनानीला मारणारा हे शिवाजी महाराज ज्यावेळेला खाली उतरतात त्यावेळेला अगदी राजापुरापासून ते अगदी कल्याणपर्यंतच्या याच्यापर्यंत जेवढे कुणाचे सुभे होते, संस्थानं होती, अक्षरशः लोक सरेंडर झाल्यापैकी त्यांच्या पुढे गेले. म्हणजे काही मराठमोळ्या वंशाचे असतील, काही ब्रिटिशर्स असतील, काही पोर्तुगीज असतील, अक्षरशः शस्त्र खाली ठेवून त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी किल्ले किंवा गढी ज्या छोट्या छोट्या होत्या त्याही खाली करून दिल्या, कारण एवढ्या बलाढ्य शिवाजी महाराजांशी आपण नाही लढू शकत. अशा पद्धतीने गेला आणि कल्याणला जाऊन पहिल्यांदा महाराजांनी हे केलं की हे सगळं दर्या किनारा सगळा बघत जाताना महाराजांना वाटू लागलं की नाही, इथे आपण हे पोर्तुगीज आणि ब्रिटिशांची जी इथे सत्ता आहे याचं जर उलथापालथ करायची असेल, यांना उलथवून लावायचं असेल तर या समुद्रकिनारी आपलं मराठ्यांचं राज्य पाहिजे. या भावनेतून त्यांनी जो जाताना तडक निर्णय घेतला आणि कल्याणला जाऊन त्यांनी पहिल्यांदा आरमारी कारखाना आपला मराठ्यांचा तिथे हे केला. आणि हे करत असताना गुप्तहेर खातं वगैरे होतच. त्यावेळेला आदिलशाही तिथे वास्तव्याला होती, विजयदुर्गामध्ये आदिलशाही, आणि फार मोठी कुठली लढाई न करता हा किल्ला अक्षरशः सहजासहजी महाराजांना ताब्यात मिळाला असं सांगितलं जातं. मी पहिल्यांदाच अतिशय नम्रपणे नमूद केलेलं आहे की इतिहासाच्या बाजूने सांगण्याची प्राज्ञा माझी नाही, त्या ऐकिवातल्या सांगण्यातल्या किंवा काही ज्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला समजून येतील पण मी सांगण्यातला मी मुद्दा आहे. तर एकतर विजयदुर्ग हा किल्ला धरून आतमध्ये जी खाडी आलेली आहे ती तब्बल 42 किलोमीटरची आणि नागमोडी वळणाची खाडी आहे. दुतर्फा त्याला डोंगर आहेत भले मोठे, आणि या खाडीत मध्ये आपलं आरमार जर ठेवलं आणून, आरमारामध्ये गुराब, मचवे, पाल, गलबत अशी वेगवेगळ्या प्रकारची लहानापासून अगदी मोठ्यांपर्यंत मोठ्या आकारापर्यंतची ही सगळी जहाज किंवा ते हे होती गलबत वगैरे, हे आतमध्ये आणून, खूप आतमध्ये आणून ठेवली होती महाराजांनी. का की हे निदर्शनाला आपला चाललेला छुपा आपला हा जो आहे तो गनिमांना दिसता कामा नये म्हणून ते सगळं आतमध्ये ठेवलं होतं. आणि ज्या ज्या वेळेला लढाईसाठी आवश्यक वाटलं त्यावेळेला अक्षरशः मुंग्या कशा बाहेर येतात त्या पद्धतीने येऊन यांनी एकेका ह्याच्यावरती मोठी मोठी आक्रमण आपण मराठ्यांनी केलेली आहे. तर हा केवळ विजयदुर्ग नव्हे तर 42 किलोमीटरची खाडी आणि त्याचा ड्रॉट म्हणजे ज्याची जी खोली आहे ती साधारण विजयदुर्गाच्या आत्ता सुद्धा किनाऱ्यापासून जर तुम्ही अगदी त्याच्या केंद्रस्थानी गेला तर 40 ते 50 मीटर खोली आहे, इतकी आहेत. म्हणजे मोठ्या आकाराची गलबत ज्याला म्हणतो की जी परकीयांची लांब लांबून महिनानुमहिना प्रवास करून जी आपल्याकडे मोठ्या बुडाची वगैरे यायची जहाज, तर तीही तिथेपर्यंत येऊन किल्ल्याच्या पर्यंत येऊन आक्रमण करत असत. पण हे होऊ नये, एवढ्या मोठ्या बुडाची जहाज इथे येऊन आक्रमण करतायत म्हटल्यावर महाराजांनी परत त्याच्या पुढे आणखी जो मूळ किल्ला आहे त्याच्या पुढे आणखी 2 तटबंद्या वाढवल्या, म्हणजे एकूण 3 तटबंद्या केल्या आणि तो किल्ला शेवटपर्यंत अभेद्य केला. आणि 105 वर्ष मराठ्यांच्या राजसत्तेतून हा किल्ला कधीही नंतर गेला नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि असंख्य वेळा कॅप्टन डग्लस असेल किंवा बऱ्याच लोकांनी विजयदुर्गावरती असंख्य वेळा लिहिलेलं आहे
की ब्रिटिशर्स असून देत, पोर्तुगीज असून देत, डच असून देत, यांना कधीही किल्ला हा लढून ताब्यात घेता आला नाही. तुम्ही आता बोला की विजयदुर्गचं मूळ नाव घेरिया होतं. मग विजयदुर्ग कसं नाव पडलं याचं? सर्वसाधारणपणे सांगितलं जातं, विशेष करून डॉक्टर अमर अडके सरांनीच हे सांगितलंय, की ज्या वेळेला घेरिया ताब्यात आला त्यावेळेला ते विजय संवत्सर चालू होतं. महाराजांचा सुद्धा सगळी हे चालू होती आणि त्यामुळे त्याचं नाव विजय संवत्सराच्या ह्याने विजयदुर्ग असं महाराजांनी स्वतः कल्पून ठेवलेलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वतः कल्पून ठेवलेलं नाव आहे असं सांगितलं जातं. आणि अतिशय समर्पक आणि खूप छान ते नाव आहे. विजयदुर्ग हा कायम विजयीच राहिलेला आहे आणि आता युनेस्कोच्या यादीमुळे आल्यामुळे एक वेगळा विजय विजयदुर्गाला प्राप्त झाला असं मी या निमित्ताने समजतो. त्यावेळी विजयदुर्ग हा गड किल्ला मराठा नौदलांचा प्रमुख किल्ला म्हणून ओळखला जायचं. अगदी बरोबर. याबद्दल काय सांगता? नाही, त्याचं कारणच हे आहे, नंतर झालेली कान्होजी आंग्रे, तो आंग्रे घराण्यातला तुळाजी आंग्रेंपर्यंतचा जो प्रवास आहे शेवटपर्यंतचा, तर हा सगळा मराठ्यांच्या राजसत्तेमध्येच असलेला आहे आणि तो अभेद्यच होता. त्याच्या पुढे जाऊन एक आंग्रिया बँक म्हणून आहे की जे आंग्रिया बेट, ते सुद्धा या आंग्रिया बेटचा साधारण शोध हा कुठे तर नांगर खाली हेलकावत खाली गेला होता आणि तो एके ठिकाणी अडकून पडला आणि त्याच्यानंतर तिथे मध्ये एक आयलँड आहे असं समज लक्षात आलं. खाली बुडी मारून वर त्या मराठमोळ्या आपल्या मावळ्यांनी बघितलेलं असेल सगळ्या धाडसी यांनी, तर मोठ्याच्या मोठं खाली बेट आहे आणि ते त्याच्या खाली तो नांगर अडकलेला होता आणि ते आंग्रिया बेट एक तिथे आहे की तिथून टेहळणी करायची. आंग्रेंचं जे सरकार किंवा जे राज्य होतं ते तिथून टेहळणी करायचं. जाणाऱ्या येणारे जे व्यापारी वगैरे आहेत किंवा जी जहाज आहेत इतर यांची, तर त्यांना ते कर बसवत होतं, कर वसुली करत होतं तिथून, असं इतिहास सांगतो. इतिहासातले काही सांगतात, संदर्भ सांगतात. आणि पहिल्यांदा सगळ्यात म्हणजे काय की देवगड असेल, पुढे आणखी निवतीचा किल्ला असेल, इकडे आमचा जैतापूरचा किल्ला असेल जो समोरच अगदी दिसतो, तर हे काही टेहळणी किल्ले होते. की विजयदुर्ग थोडा आतल्या बाजूला आहे, म्हणजे खाडीच्या मुखावरती बांधला गेलेला आहे, एका मोठ्या आयलँड वरती बांधला गेलेला आहे. पण त्याच्याही बाहेर जाऊन कित्येक किलोमीटर बाहेर अजून काही सुळके असे डोंगराचे बाहेर आले की जे टेहळणी किल्ले म्हणून जे आजही जाता येतं तिथं पर्यटकांना किंवा लोकांना जाता येतं सामान्यपणे. तर तिथून येणाऱ्या परकीय कोण आहेत किंवा काय आहेत हे सगळं दुर्बिणीद्वारे, त्यावेळेच्या टेलिस्कोपद्वारे हे बघता यायचं, निहाळता यायचं. त्यामुळे आतमध्ये जे मी वाघोटण्याच्या खाडीचं म्हणजे विजयदुर्गाच्याच खाडीचं जे वैशिष्ट्य सांगितलं, त्यामुळे ती जहाज तिथून आपल्यापर्यंत येऊन पोचेपर्यंत आपलं मराठा सैनिक जे आहे ते सगळं आपल्याला तयारीत ठेवता यायचं, सज्ज ठेवता यायचं. दारुगोळा आपल्याला सगळं आपल्याकडे मुबलक असायचा. त्यामुळे हा किल्ला तशा अर्थाने जिंकता येणं हे सहज सोपं नव्हतं. त्यातूनही जर परकीय जर शत्रू जर आतमध्ये आलाच तर ह्या महाराजांनी केलेल्या 2 तटबंद्या आणखी आहेत आणि जो पहिला जो मूळ किल्ला आहे तोही त्यांनी अधिक अभेद्य केला. तर याच्यामुळे या 3 तटबंद्यांच्या याच्यामुळे बांधणीमुळे तो कधीच सर करता आला नाही. सर म्हणजे शक्यच नव्हतं. म्हणजे कॅप्टन डग्लसने तर म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की आम्ही एवढ्या मोठ्या तोफांचे मारे इतक्या जवळून करत होतो पण ते तोफांचे गोळे कापसासारखे फुटत होते, कापसांसारखे असे उधळत होते त्याच्या ठिकऱ्यावर, पण कधी एक वीट देखील, एक दगड देखील त्यातला हलता आला नाही. इट्स अ फॅक्ट. आजही तुम्ही आलात विजयदुर्गावरती तर कुठे कुठे पॅचेस आहेत की नंतर ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने सिमेंटिंगने किंवा चुन्याने वगैरे त्यांनी पॅचअप केलेत, पण खूप त्या किल्ल्यांवरती ज्या जखमा आहेत, जे घाव आहेत ते तुम्हाला आजही दिसतात. ते बघितलं तर ते आपलं स्फुल्लिंग जे खरं आपण मराठा आरमार केवढे त्यांनी घाव झेलले असतील या सजीवांनी, तसं तो किल्ला देखील बघताना आपल्याला सजीव वाटतो आणि म्हणूनच पर्यटक विजयदुर्गाच्या प्रेमामध्ये पडतात. एवढं नाही. आता युनेस्को मध्ये विजयदुर्ग सामील झालाय. कुठलाही गड किल्ला जागतिक वारसा यादीमध्ये येण्यासाठी निकष काय असावं लागतं त्या गड किल्ल्याचं? निकषांच्या बाबतीत मला नेमकं सांगता येणार नाही, पण जे काही निकष आणि नियमावली आहे ही ऑब्व्हियसली
सर्वसाधारणपणे ज्या निकष जे आहेत त्याचा फॉलोअप हा केंद्र शासन आणि अर्थातच पर्यायाने आपल्या महाराष्ट्र शासनाने तो घेतलेला आहे. आणि काही त्यातल्या त्रुटी असतील तर त्याही त्यांनी वजा करून, कारण त्याशिवाय इतका एक सुमारे हा वर्षभराचा कालखंड आहे. कारण मला आठवतं 6 ऑक्टोबरला, आठवतं नव्हे हे नक्की आहे, 6 ऑक्टोबरला 2024च्या विजयदुर्गावरती युनेस्कोचं पथक आलं होतं आणि 7 ऑक्टोबरला सिंधुदुर्गला आलं होतं. तर एक त्याच्या अगोदर 22 सप्टेंबरला एक आम्ही लगेच तातडीची गावी मीटिंग घेतली होती. गावातले विविध सामाजिक संघटना आहेत, केवळ प्रेरणोत्सव समिती नव्हे तर इतरही सगळ्या सामाजिक संघटनांना एकत्रित घेऊन आम्ही एक मीटिंग बोलवली. त्याच वेळेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे डायरेक्टर ऑफ जनरल जानवी शर्मा कॉन्झर्वेशन हे दिल्लीवरून आले होते. शुभ मुजुमदार म्हणून जे आपल्याकडे 2 सर्कल आहेत महाराष्ट्राचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे, एक मुंबई आणि एक औरंगाबाद, त्यापैकी मुंबई विभागाचे शुभ मुजुमदार जे अधीक्षक आहेत ते आले होते. आता त्यांची बदली झाली बडोद्याला. ते राजन दिवेकर हे तिथले स्थानिक विजयदुर्ग सब सर्कलचे अधीक्षक. नंतर महाराष्ट्र शासनाचे विलास वाहणे जे वस्तू आणि पुरातन वस्तू आणि संग्रहालयाचे जे अधीक्षक आहेत ते, खोराटे सर वगैरे अशी बरेच लोक आले होते अधिकारी. त्याच्यामध्ये शिखा जैन तर त्या स्वतः आल्या होत्या. तर त्यांनी काही आम्हाला सूचना दिल्या होत्या की बाबा कशा पद्धतीने हा किल्ला स्वच्छ व्हायला पाहिजे, स्वच्छ होणं का गरजेचं आहे. आणि पाऊस होता प्रचंड, त्याच्यात आमची मीटिंग चालली होती आणि त्यावेळेला ते योगायोगाने आलं होतं ते अगोदर एक प्रायमरी व्हिजिटसाठी. आणि त्याला त्यांनी काही आम्हाला सांगितले होते आणि त्या निकषांची आम्हाला हे दिलेली नव्हती, पण बाबा त्यांच्यासमोर कशा रीतीने तुम्ही प्रेझेंट केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि गावातले एक 6 ते 7 सदस्य निवडण्याची मुभा आम्हाला दिली होती आणि ती ऑफिशियली दिली होती. ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आम्हाला दिली होती, तशी सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीला पण दिली होती. आणि त्याच्यातून एक 6 ते 7 लोकांना आम्ही हे केलं. काही मी स्वतः माझी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी असल्यामुळे थोडासा त्यातला एक विजन मला असल्यामुळे आतापर्यंतच्या कार्याचं सगळं विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या आणि सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या सगळ्या कार्याचं पीपीटी एक तयार केली होती आणि ते आम्ही त्यांना दाखवलं होतं. आणि तत्पूर्वी फक्त पाऊस अचाट पडत होता, त्याच्यात कसा पाऊस थांबेल त्या पद्धतीने आम्ही किल्ला जो साफ केला. हे सांगायला मला अतिशय अभिमान वाटतं की ज्या वेळेला हे सगळं होत असताना 11 किल्ल्यांवरती सुद्धा आम्ही नजर ठेवून होतो की बाबा कुठला किल्ला कसा स्वच्छ होतोय, काय होतोय. आणि मला अतिशय आत्माभिमानाने सांगावंसं वाटतं या सर्व किल्ल्यांमध्ये विजयदुर्ग आम्ही 100% सांगण्यासाठी नव्हे 100% आम्ही स्वच्छ केला. त्याच्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ, विविध संघटना, अगदी आश्चर्य वाटेल तलाठी संघटना, देवगड तालुका पत्रकार संघ, आणि सगळ्यात मोठं जर काम केलं असेल तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी त्यांचे ते स्वयंचलित, आम्ही कोणाला काही हे केलं नव्हतं एका बातमी सरशी. त्यामुळे मला मीडियाचे कायम वारंवार आभार मानावेसे वाटतात, कारण तुम्ही हा आवाज पोहोचवत असता सगळेजण. थँक्स टू लाईव्ह मराठी ऑल्सो की तुम्ही हा विषय पोहोचवताय. या अशा पद्धतीने त्यांच्या कानोपकाने गेल्यानंतर ते लोक अप्रोच होऊन त्यांनी हे केलं. सुमारे 700 ते 800 लोकांची टीम नानासाहेब धर्माधिकाऱ्यांची आली. सकाळी बरोबर 7:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांनी प्लॅटू आपले ठरवून घेतले की बाबा हा प्लॉट कोणी साफ करायचा तर बाबा एक्स व्यक्तीने, त्याच्यावर ही 50 लोकांची टीम, हा कोणी वाय व्यक्तीने, त्याच्यावर एक 25 लोकांची. फक्त कुदळ, फावडी, खोरी जी काय असेल तेवढ्यांचे आवाज, एकमेकांच्यात ते बोलतही नव्हते. आमच्याकडून साधी पाण्याची सुद्धा अपेक्षा केली नाही. आम्ही सगळी व्यवस्था लावली होती, स्वतःच्या शिदोऱ्या ते घेऊन आले होते. इतकी सुंदर व्यवस्थेमुळे, आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे काही कंत्राटी कामगारही होते. त्या सगळ्यांच्या ह्याच्यातून तो अक्षरशः म्हणजे ते शिवधनुष्य होतं. मी आज सांगताना सुद्धा खरंच मला रोमांच आणि ते सगळं समोर आठवतं. आणि हे सगळं करताना तिथले जे माझे पदाधिकारी आहेत, प्रसाद देवधर, बाळा कदम, संजय सावंत, गणेश मिडबावकर, अनेकांची नावं घेता येतील, यशपाल जैतापकर वगैरे, त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये झोकून देऊन काम केलं होतं. आणि त्याच्यामुळे नॉमिनेशन झाल्यानंतरही त्यामुळे युनेस्कोमध्ये जाण्यामध्ये किंवा मेरिट त्याला मिळण्यामध्ये हे नक्की या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता विजय जर युनेस्कोमध्ये आलाय, काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? 100% फायदा होईल. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाचं मला परत एकदा अभिनंदन करावं असं वाटतं, कारण त्याला आपल्या इलेक्शन व्हायच्या होत्या. मी कोणत्याही राजकीय
मोड मधून बोलत नाहीये. एकनाथ शिंदे साहेब त्याला मुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. आशिष शेलार आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत. या सगळ्यांचेच प्रयत्न आणि नरेंद्र मोदी सरकारचे प्रयत्न याला कारणीभूत आहेत. एक पहिली गोष्ट. तर ह्याच्यातून हा जो किल्ला आपला गेला आहे, पहिल्यांदा दुर्ग किंवा किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये जाण्याची ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे. आम्ही इतके वर्ष म्हणायचो असं मी किल्ले किल्ले आहेत, पण राजस्थानाकडे ज्याला आम्ही फिरायला जायचो काय म्हणायचो त्याला आम्ही म्हणायचो की हे सगळे सरेंडर झालेले किल्ले आहेत, ऑलमोस्ट सगळे सरेंडर झालेत आणि त्यांना जागतिक नामांकन मिळणं किंवा भारतीय पुरातत्व विभागाच्या ए कॅटेगरीमध्ये येणं ही पहिल्यापासून झालेली. कारण हे नॉर्थ कडचं जे आहे गव्हर्नमेंट खूप स्ट्रॉंगली हे सगळं बघायचं, स्टेट गव्हर्नमेंट, आणि आमचं त्या मनाने लक्ष त्याच्याकडे नव्हतं असं मला वाटतं. त्यामुळे पहिले थँक्स मला द्यायचे वाटतील ते आत्ताच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला. खरोखरच अतिशय आतून सांगतोय मी या गोष्टी. आणि आमचे किल्ले एवढे लढवय्ये शेकडो लढाया एकेका किल्ल्यावरती झालेल्या आहेत. आणि महाराजांनी जे सगळं दिल्लीपर्यंत पोहोचवलं होतं तख्त आपलं झालंच असतं वगैरे. आता इतिहासाच्या बाजूने बोलायला नको, पण आमच्याकडे मात्र आम्ही एका कोपऱ्यात पडल्यावर का आमच्याकडे लक्षच नव्हतं. आम्ही क कॅटेगरीतले, आम्हाला कोण विचारतच नव्हतं. पण हे प्रत्येक ठिकाणच्या शिवप्रेमींनी दुर्गप्रेमींनी सतत वाजत गाजत, मी परत सांगतोय, वाजत गाजत ठेवल्यामुळे कुठे तर महाराष्ट्र शासनाच्या ते लेखी आलं असावं, नोंदी आलं असावं आणि त्यामुळे घडलेलं आहे. आता इथून पुढे घडण्याचं कारण मला एकच वाटतं. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं आता मी समर्पक उत्तर द्यायला सुरुवात करतो की राजस्थानाचे किल्ले ज्यावेळेला आम्ही बघायला गेलो, एकदा नाही 2 वेळा गेलो, त्यावेळेला मी बघितलं एखाद्या छोट्या ठिकाणी कुठेतरी पडझड झालेली असली तर तेवढाच तो पर्यटकांना जायला तो मज्जाव करायचे, हे करायचे आणि तिथलं काम चालू असायचं रिपेअरिंगचं. एखाद्या आतल्या कुठल्या तुम्ही महालात गेला तर त्यावेळेला केलेलं मीना वर्क वगैरे आहे की काचेचं काम एखादं, तर तेवढा पोर्शन ते हे करायचे, पण तिथं काम सुरू असायचं. म्हणजे सातत्याने त्याची मरम्मत किंवा डागडुजी आहे ही प्रत्येक किल्ल्याची आता होत राहिली. 11 किंवा 12 किल्ल्यांची जी आहे, हे सगळ्यात मोठं समाधान आहे की याचं जतन होईल. पहिल्यांदा कॉन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो ते होईल. आणि एक शिवप्रेमींची किंवा दुर्गप्रेमींची किंवा पर्यटकांची जी इतके वर्षाची जी आपली काय निराशा होती ती यातनं मोठी टळली गेली आहे. ही एवढा खात्री आहे की युनेस्कोकडून येणारे फंड्स आणि परत CSR मधून येणारे फंड्स याच्याकडे एक वेगळ्या रीतीने हे पहिल्यांदा मेंटेन होतील. हा एक भाग झाला. स्थानिक लोकांच्या दृष्टिकोनातून जर विचाराल तर एकतर जागतिक वारसा स्थळांमध्ये गेल्यामुळे जगाच्या नकाशावरती, पर्यटनाच्या नकाशावरती विजयदुर्ग किंवा हे इतर 11 किल्ले म्हणून 12 किल्ले पहिल्यांदा येते. महाराष्ट्रामध्ये जर फिरायला यायचं आणि मला फोर्ट्स बघायचे तर त्याच्या टॉप रँक हे 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 लिस्ट आहेत. मग येताना अधेमध्ये वाटेतले कुठला देवगड असेल, जयगड असेल, जैतापूर असेल, पुढे निवती असेल, लोक त्यांच्या सोयीने आणि सवडीने ते हे करतील, पण प्रायोरिटी याला जाईल पर्यटकांची. त्यामुळे देशभरातलेच नव्हे तर परदेशातले पर्यटक इथे येऊ घालतील. सेकंडली, हे आल्यामुळे इथे अर्थार्जन वाढेल. अर्थार्जनाच्या बरोबर पहिल्यांदा दळणवळणाची वेगवेगळी साधनं वाढतील, रस्ते सुधारणा होतील, वेगवेगळ्या ठिकाणी हॉल्ट पॉइंट होतील, म्हणजे बाबा विसावा केंद्र होऊ शकतील. आणि पर्यटनाची साधनं वाढल्यामुळे लोकांची रोजगारी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर एक झेप घेईल असं मला वाटतं. थर्ड थिंग, आता याच्या बाबतीत तिथल्या स्थानिक लोकांनी काय करायला पाहिजे असं मला वाटतं. येणारी इतर वेगवेगळ्या भाषांमधले लोक येणार, तर आपण भाषा वेगवेगळ्या शिकल्या पाहिजे. आणि हे करण्याआधी पहिल्यांदा स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम पाहिजे. पहिली गोष्ट माझं सांगणं खूप महत्वाचा आहे हा मुद्दा, की तुम्ही साऊथकडे गेलात तर तुम्ही बघाल की ते स्थानिक भाषेतून बोलतात, पण त्यांना इंग्रजी येते, इतर भाषा शिकायला नाही बघ. तसा ही आपल्याकडे हे नाही पाहिजे. आपण फ्लेक्झिबल पाहिजे, वेगवेगळ्या भाषा आल्या पाहिजेत. तुम्हाला आता ऑनलाईन तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकता येतात. कोणी जॅपनीज शिकली पाहिजे, कोणी फ्रेंच शिकली पाहिजे, कोणी इंग्रजी उत्तम बोलायला शिकलं पाहिजे, हिंदी सुद्धा आलीच पाहिजे आपल्या इतर भाषिकांसाठी, प्रादेशिक भाषिकांसाठी. त्यातून कोण जर साऊथची भाषा शिकलं आपल्याकडचं, वाईट काहीच नाहीये. ते आपली बोलत नाहीत म्हणून आपण त्याची,
तर हा भाषावादाकडे मी विषय नेत नाहीये. तिथल्या गरजांसाठी स्थानिकांच्या याच्यासाठी ऊर्जितावासाठी आता स्थानिकांनी आपली कंबर आपण कसायला पाहिजे. आता युनेस्को मध्ये हे गेल्यामुळे आमच्यासारख्यांची किंवा इतर कुठली ढवळाढवळ त्याच्यामध्ये कारणीभूत होणार नाही. फक्त काही सजेशन जर मागितल्या, काही आम्हाला वाटल्या तर आम्ही जरूर देऊ. त्या जर त्यांना योग्य वाटल्या तर त्या स्वीकारतील. इथपर्यंत आमचा रोल राहील असं मला वाटतं. तिथून पुढे आता काय प्रवास होणार आहे मला पण नेमकं सांगता येणार नाही. पण स्थानिकांनी या सगळ्या गोष्टीसाठी सज्ज व्हायला पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. होम हॉस्पिटॅलिटी स्टे हा प्रचंड मोठा विषय आहे. लोकांना आता 5 स्टार 3 स्टार वगैरे हॉटेलमध्ये जाऊन लक्झुरियसनेस जो आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम आणि ते सगळं मिळतं, तर तसं आता लोकांना नको आहे. लोकांना स्थानिक फूड पाहिजे, हे पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आमची प्रेरणोत्सव समिती ऑलरेडी काम करते बरं का. आज विजयदुर्गामध्ये गेला तर स्थानिकांच्या छपराच्या कौलाच्या घरामध्ये त्यांच्या न्हाणीमध्ये तुम्हाला न्हायला मिळतं. शौचालय स्वच्छ आहेत, त्यांच्यामध्ये जाऊन तुम्हाला हे करता येतं. म्हणजे पत्र्याच्या खाटेवरती पूर्वीच्या जरासे 5 फुटी खाटी त्याच्या असायच्या का 6 फुटी, तर ते पाय आखडून असे जरासे झोपायचं अंथरुणावरती. तशा मजा आमच्याकडे करता येतात. जे ग्रामीण भाग आहे तो आमच्याकडे अनुभवायला मिळतो. तर यामध्ये लोकांनी इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि लोकांनी आपलं अर्थार्जन सुधारायला पाहिजे रोजगार. केंद्र शासनानं काय उपाययोजना कराव्यात वाटते विजयदुर्ग संदर्भात? एक तर विजयदुर्ग हा हायवे पासून 55 किलोमीटर आतमध्ये आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जवळपास चिपीला आता एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. त्याचा एक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गवासियांना तो उपयोग होईलच. पण तिथून विजयदुर्ग एक स्टेशन आहे आणि सिंधुदुर्ग एक स्टेशन आहे. मोपा चिपीवरून जर तुम्ही सुटलात तर हार्डली 17 ते 18 किलोमीटर वरती मालवणचा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आला. त्यामुळे तिथे तुम्ही बाय कार किंवा हे अगदी इझिली पोहोचू शकता हार्डली हाफ एन आवर मध्ये. पण विजयदुर्गासाठी वाटलं, मला जे वाटतं की एखादं चांगलं हेलिपॅड होणं, एक हेलिपॅड पेक्षा 2-3 हेलिपॅड जर तिथे झाली तर चॉपरची व्यवस्था चांगल्यापैकी तिथे करता येईल. आज दुरून येणाऱ्या ज्या बोटी आहेत किंवा हे आहेत, आज मुंबईला जर लँड झालेला पर्यटक आहे, गोव्याला लँड झालेल्या पर्यटक आहेत, तर क्रूजच्या व्यवस्था करता याव्यात. क्रूज म्हणजे ती 100-200 लोकांची, म्हणजे तेवढं तुमचं पॅकेजिंग झालं तरच तुमची शिप निघणार अशा व्यवस्थेवरती ते नसावं. 10, 20, 25 लोकांपासून ते 100-200 लोकांच्यापर्यंत क्रूजची व्यवस्था करता आली तर ती व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे आल्यानंतर दाखवायचं कोणी, तर चांगले गाईड निर्माण करण्याची व्यवस्था तिथे व्हायला पाहिजे. शक्यतो स्थानिकांना रोजगार मिळेल अशा व्यवस्थेतले जर हे झाले, त्यांना चांगल्या भाषा, चांगली व्यवस्थित चांगल्या रीतीने बोलण्याची संभाषण कौशल्य आपण ज्याला म्हणतो, ते जर त्यांना शिकवता आलं तर अशा लोकांची तयारी आत्तापासूनच करून घेण्यासाठी केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं की मग अशा वेळेला स्थानिकांची तयारी होत नसली की मग ते उफावून येतं की बाहेरचे लोक आले, आमचं रोजगार खाल्ल्याने, आमका पैसे दिल्याने नाही, गव्हर्नमेंटाने सगळं आपलंच केल्याने वगैरे. तर हे विषय जर होऊ नये द्यायचे असेल किंवा या विषयांना अशा पद्धतीच्या डिस्ट्रक्टिव्ह कामाला खतपाणी न घालायचं असेल तर राज्य शासनाने स्पेशली याच्यामध्ये गाईडलाईन्स ठरवून चांगले गाईड्स घडवणं गरजेचं आहे. पाहिलं आपण सरांनी खूप सुंदर अशी माहिती सांगितली आहे. विजयदुर्गचा इतिहास असो, विजयदुर्गचा स्ट्रक्चर असो, जेव्हा सर विजयदुर्ग मध्ये सांगत होते तेव्हा विजयदुर्ग गड हा डोळ्यासमोर उभा राहिला होता आणि नक्की तुमच्या सगळ्या डोळ्यासमोर उभारला असणार आहे. तर थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून दिला आम्हाला. धन्यवाद. नक्कीच हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.